पिऊ थांब, पिऊ, पिऊ, एक सेकंड, पिऊ, अरे अरे राज, काय चाललंय? तुला सोडत नाही मी. अरे राज, काय चाललंय? लहान आहेस का तू? अगं तू मला काय बोलतेस? तिला विचार, तिला विचार, ती मगाशी काय म्हणाली. मी कुठे काय बोलले? मी फक्त दादाला इतकंच म्हटलं की देयर इज अ प्रॉब्लेम इन माय कॉलेज. काय 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 म्हणालीस? काय 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 एवढं काय ते चिडण्यासारखं? काकू सांग ना तू. काय रे? शी इज लाइंग. खोटं बोलतेय ती. नाही मी सांगतो ना ती काय म्हणाली ते. ती मला असं म्हणाली की ती. अरे राज, काय म्हणाली ती? नाही ती असं म्हणाली की ती. बोल ना. ती प्रेग्नंट आहे. काय? हो. अरे कळतंय का काय बोलतेस तू? एक मिनिट. मी बोलले खरं, पण मी खोटं बोलले. काय? अरे खरं काय खोटं काय? पियू नीट बोला ना, कान फाट पुढे. सुदर्शन थांब जरा. पिऊ मला सांग काय आहे? अगं काकी, मी दादाला उठवायला गेले होते पण साहेब उठतच नव्हते. मग मी पण टाकली गोगली. आता आला बघा पटकन खाली. अगं वेडी मुलगी. काय रे आधी दादा, तू काय हसतोयस? मी खोटं बोलले पण तुम्ही दोघं खरी खरी न्यूज कधी देताय? कधी देत आहे? काय वहिनी, काही काय? एक मिनिट, काय कसली न्यूज? तुला खरंच नाही कळलं का कसली न्यूज ते? नाही. तू काय हसतेस ग? तुला कळलंय का? सांग ना मला पण. आधी हे आदित्य, तू अजून प्रयत्न सुरू नाही केले? कसले प्रयत्न? काय? अरे ज्युनियर आदित्य किंवा ज्युनियर सानिया या घरात कधी येणार आहे त्याचे प्रयत्न. तू आणि काय रे दादा, नुसतं कविता नको करूस. तू ती कविता करायची फेस गेली हा तुझी. तुझी नेक्स्ट इनिंग सुरू झाली आता. बी अ मॅन. अरे हो ना. एक मिनिट, काय काय चाललंय तुमचं? एक काकी समजून काय समजा? अरे सिरियसली बोलतोय आम्ही. काय पिऊ? हो ना. आणि पटपट काहीतरी डिसाईड करा. मला माझ्यापेक्षा ज्युनियर हवाय या घरात. एक्झॅक्टली. ए पिऊ, असं काय करतेस? थोडा वेळ दे. असं पटकन कसं होईल? मग किती प्रेम आहे तुम्हा दोघा भावांमध्ये. किती छान बॉन्डिंग आहे. इतकं छान बॉन्डिंग आहे, तर मग एकत्र काम करायला का रे नकार देतोयस? काकी, आमच्यातलं हे प्रेम असंच टिकून राहावं ना, म्हणून नाही म्हणालो मी. नाही, कारण कुठल्याही नात्यात ज्यावेळेस व्यवहार येतो ना, त्यावेळेस कठीण होतं मग सगळं. आणि एकदा का व्यवहार आला की मग असं छान फुलून आलेलं नातं सुद्धा कोमेजून जातं. माझ्या प्रत्येक सुखदुःखात एक स्ट्रॉंग पार्टनर म्हणून हवाय मला. बिझनेसमध्ये आम्ही नसलो पार्टनर तरी चालेल मला. आदित्य, अरे उशीर होतोय ना तुला जायला. हा यस, चलो निघतो मी. राज बाय. काकी येतो मी. आधी हा चला निघा आता.
आता कुठे जाशील? आकांक्षा, खरंच लहान भाऊ असला तरी किती समजूतदार आहे ना आदित्य. नात्यांना किती जपतो, किती जाणीव आहे त्याला या सगळ्याची. ही जाणीव माझ्या राजमध्ये कधी येणार आहे देव जाणे. वहिनी, तुम्ही आता राजवर्धनचं सुद्धा लग्न लावून द्या. काय त्याच्याही आयुष्यात कुठेतरी येणं गरजेचं आहे. जी त्याला समजावून सांगेल, त्याला पटवून देईल, अशी कोणीतरी बघा. हो ना वहिनी, आपण सांगून काही राज आता ऐकणार नाही. तुला काय वाटतं आकांक्षा, मला काळजी नाहीये का त्याच्या लग्नाची? अगं मलाही वाटतं की लवकरात लवकर त्याचं लग्न व्हावं, पण माझ्या हट्टी मुलाला समजून घेईल, त्याला हक्काने समजावून सांगेल, अशी मुलगी कुठे मिळेल मला? कावेरी, खरं सांगते, रत्नमाला मॅडम सारखे अजून 4-5 क्लायंट्स भेटले ना तर आत्तापेक्षा मोठं घर आणि यापेक्षा मोठं ऑफिस घेईन. का ग? यापेक्षा मोठं ऑफिस? हे ऑफिस किती छान आहे. हे ऑफिस छान आहे, मला नाही आवडत हे ऑफिस. अगं किती एकदम मला वैदेही, कामाच्या ठिकाणाबद्दल मनात नेहमीच सकारात्मकता जपायला पाहिजे, लक्षात ठेव. आणि खरंच छान आहे तुझं ऑफिस. म्हणजे बघ ना, भविष्यात तू यापेक्षा मोठं ऑफिस घेशीलही, पण तरी सुद्धा या ऑफिसचं जे महत्व आहे ना ते खूप वेगळं असेल. आता बघ, कॉलेज भव्य असतं आणि आपल्याला मुळाक्षरं शिकवणारी बालवाडी लहान असते ना त्यापेक्षा, पण ती असते ना ग. आणि ती असते म्हणूनच कॉलेजच्या आवारात पाय ठेवण्याच्या लायक आपण ठरतो, हो की नाही? ओके बॉस, मी यापुढे असं काहीही बोलणार नाही. कंटाळलीस ना माझ्या लेक्चर्स ना? काळजी करू नको, निघालेच आहे मी आता गावी. पण खरं सांगू वैदेही, असं रिकाम्या हाताने गावी जाणं पटत नाहीये मनाला. खूप स्वप्न बघितली होती ग मी. मी सुद्धा अशाच ऑफिसमध्ये नोकरी करत असेल, माझी सुद्धा अशीच एखादी खुर्ची असती जिथे बसून मी तिथली सगळी कामं केली असती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आईच्या आठवणी असलेलं ते घर विकत घेण्याचं स्वप्न, तेही पूर्ण केलं असतं. अगं मग अजूनही चान्स गेलेला नाहीये का? इच्छा तिथे हायवे, अजूनही वेळ गेलेली नाहीये. यू कॅन स्टील जॉईन मी. नको ग, माझ्या नशिबात जर माझं स्वप्न पूर्ण होणं लिहिलं असेल ना तर देवी मला दुसरा मार्ग नक्की दाखवेल बघ, जिथून मी माझी सगळी स्वप्न पूर्ण करू शकेन आणि जिथे मला माझ्या आईने शिकवलेली कुठलीच गोष्ट बाजूला सरावी लागणार नाही. संस्कृतीचा इव्हेंट झाला या शहरात, मला नाही राहायचं इथे. काऊ, मोठं व्हायचं असेल ना तर तत्वांशी धरसोड करावीच लागेल. तडजोड म्हणायचंय का तुला? तेच ते. नाही, मी माझ्या तत्वांशी तडजोड कधी करूच शकत नाही. मुळात मी नोकरीच अशी करेन जिथे मला माझ्या तत्वांशी तडजोड कधी करावीच लागणार नाही. अगं पण आजकाल अशी नोकरी कुठे मिळेल? टू बी फ्रँक, मोठं व्हायचं असेल तर थोडं चेंज व्हावं लागेल, त्याशिवाय नोकरी मिळणं कठीण आहे. असं नाही होणार. कोणीतरी असेल जे मला माझ्या संस्कारांसकट स्वीकारून नोकरी देईल, जिथे मला माझ्या आईने शिकवलेली शिकवण आणि संस्कारच उपयोगी पडतील. आणि तोपर्यंत मी थांबेन. बरं चला, निघते आता मी. चला. नाही, थँक्यू सो मच. काय ग, एवढी मोठमोठी वाक्य बोलतेस, मग मैत्रीत सॉरी आणि थँक्यू नसतं हे साधं तुला कळत नाही? बरं असो, असं वाटतंय काहीतरी जादू व्हावी आणि तू या शहरात यावीस आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत. तुझ्या तोंडात साखर पडो. कावेरी, हे 2 दिवस ना
खरंच खूप छान गेले. मला तुझी खूप आठवण येईल. तू ये परत, मी वाट बघेन. पुरे चला आता निघूया ना. ओके चला. चला. अशी कशी बंद पडली ग? मला नाही माहिती. अरे यार काहीतरी बघ ना त्यातलं तू. अगं तेच बघते पण काय कळत नाहीये. कोणी I'll be there in 5 minutes. बोस आहे ग माझी वैदेही. ते लिफ्ट पण मिळणार नाही यार. कर ना काहीतरी. तुला यातलं काही माहिती आहे का बघ ना. जरा गाडी थांबव. हाय वैदेही. हाय. अरे काकू, तुम्ही इथे काय करताय? का सतत माझ्या नशिबात येताना देव जाणे. 1 मिनिट. हा माझा ऑफिसला जाण्या येण्याचा रोजचा रस्ता आहे. तुम्ही माझ्या रस्त्यात आहात. ऍक्च्युली मी असं म्हणायला हवं की तुम्ही मला फॉलो करताय. काय? नाहीतर काय. माझ्या भावाच्या लग्नात येता, तिथे माझ्या ऑफिस मध्ये येऊन मला धडकता, आणि आता इथे रस्त्यावर. खरंच तुम्ही मला फॉलो करताय का? पण का? तुम्हाला जिथे जायचंय तिथे जा ना एकदाच्या. हो जातेच आहे मी गावी. परत नाही दिसणार आहे तुम्हाला. तसही गाडी बंद पडली म्हणून इथे थांबले, नाही तेव्हा ना बस मध्ये असते मी. पोहोचलास का ऑफिसला? आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळेवर खाऊन घे, कारण कामापेक्षा तुझी हेल्थ मला जास्त महत्वाची. हा ओके ओके ठीक आहे, ठेव, कर काम तुझं. काय? लव यू टू आधी. बाय. सानिया, कोण आलंय बघ तुला भेटायला. बच्चा, मम्मा. कशी आहेस तू? मी मस्त. मी किती मिस केलं तुला माहिती आहे. आय मिस यू टू मम्मा. अगं बाई, मुलगी एक दिवस सासरी आली तर राहवलं नसेल ना तुम्हाला. हो ना. काही झालं तरी आईचं मन आहे ना शेवटी. काही नाही, इथूनच जात होते, म्हटलं सहज जाऊन भेटून यावं. नाही म्हणजे एवढं मोठं घर, तुमचा बिझनेसचा डोलारा, एवढं सगळ्यांचं बिझी रुटीन, सगळ्यांचं सगळं करणं कसं झेपेल हिला मला टेन्शनच आलं होतं. कशी सांभाळेल ही? हो सांभाळेलो. आणि अजून पाहिलाय कुठे तिने आमचा डोलारा? आमचं ऑफिस कॅफे अजून काही पाहिलं नाहीये तिने. आल्यापासून घरातच आहे. काय ग, काय सांगताय त्या? का नाही गेलीस बच्चा? अगं बघितल्याशिवाय तुला कळणार कशी श्रीमंती मोहित्यांची. अगं जाईन ग मम्मा आधी सोबत. आत्ताच जायला हवं असं काहीच नाहीये. झालं मग. आदित्य सोबत जायला ना तुला मुहूर्त काढावा लागेल आणि पुढचे 6 महिने घरातच बसून राहशील. त्यापेक्षा आपण एक काम करूया का? मीच घेऊन जाते तुला ऑफिस मध्ये. येस, चल आत्ताच निघूया आपण. चल चल चल. गाडी बंद पडली आहे. गाडी पण बोर झाली आहे बहुतेक. हे बघा तुम्ही ना आता बसा गाडीत, तुम्हाला स्टेशन पर्यंत ड्रॉप करतो. मुळीच नाही, अजिबात बसणार नाही मी तुमच्या गाडीत. आणि आमच्याकडे ना बस डेपोत येते, स्टेशनवर नाही. वैदेही, लिफ्ट हवी? चालेल ना. कावेरी तुम्ही बाजूला आहे. चल चल. हो काय बाजूला आहे? मी बसणार नाही यांच्या गाडीत. अगं मग आपण कसे जाणार? का रिक्षाचा काही संप आहे का? असला तरी चालेल, चालत जाईन, पण यांच्या गाडीतून येणार नाही मी. काऊ असं काय करतेस? ते एवढं म्हणतात तर जाऊ ना. मी येणार नाही. तू उगाच हट्ट करतेस. हा मी हट्टीपणा करते. लवकर काहीतरी डिसाइड करा. तसंही या रस्त्याला ऑटो मिळेल की नाही सांगता येत नाही. तुमची बस चुकेल. चला मी ड्रॉप करतो.
चल ना चल ना चल ना खाऊ चल ना चल ना अशी काय करते चल ना अगं. काकू हो इतकाही वाईट माणूस नाहीये मी. बसा गाडीत. बस चुकेल. खाऊ बस चुकेल. हो ना मग चल ना. चल 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 आता लवकर चल. माझी पर्स पण दे. बॅग घेशील का? घेते. इकडे सगळ्या फाईल्स ठेवल्यात. अगं मग मागे बस ना. चल ना. बॅग ठेवते इथे. हा बॅग तरी ठेव. आता अहो पण सो व्हॉट. अगं त्या म्हणतात तर जा ना त्यांच्या बरोबर. आणि तसे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे नवरे असतात ना त्यांना कामातून फुरसतच मिळत नाही. नाही म्हणजे तुला वाटेल आदित्य बरोबर आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ, पण मग वाटच बघत बस. काय हो? हो ना. नाही हळूहळू कळेल सानियाला सुद्धा. अगं सानिया जाऊया ना आपण. जाऊया. सानियाची आई तुम्ही पण चला ना आमच्या सोबत. नाही त्यानिमित्ताने आमचं ऑफिस बघून होईल. तशी घाईत आहे मी, पण विहीणबाईंचा शब्द मोडला म्हणून राग येऊन त्यांनी माझ्या लेकीला छळलं तर. मग काय. नाहीतर मी छळण्यात किती एक्सपर्ट आहे हे कळेल तुम्हाला. बरं मम्मा मी आलेच. सानियाची आई आमचा आदित्य काही पुढाकार घेईल असं वाटत नाही. आता सगळी भिस्त सानियावर टिकून आहे. आदित्यला काही बिझनेस मध्ये इंटरेस्ट नाहीये. क्लिअर सांगते, मला माझ्या मुलीचं आणि जावयाचं फ्युचर सिक्युअर झालेलं हवं. आता त्याच्यासाठी आपल्याला सानियाची महत्वाकांक्षा वाढवायला लागेल. अहो तिची महत्वाकांक्षा वाढवायला ही आकांक्षा आहे ना सानिया सोबत. असा डाव टाकेन ना त्या राजवर्धनच्या पायाखालची जमीन कधी सरकली आणि कधी आपण तोंडावर धाडकन आपटलो हे त्याला कळणार सुद्धा नाही. बस आता. तू बस. मी नाही बसणार आत. बस ना अगं तू. नाही ऐक. बस आता. वैदेही सरक जरा तिकडे. आता काही गाडीच्या बाहेर जाऊ का? अगं पण काय का हो तू जरा नीट बस ना. अशी काय काय गावाचं नाव काय म्हणाला? कोणाच्या? माझ्या. आता तुम्ही चाललायत ना गावी, तुमच्या गावाचं नाव काय आहे? ते मी का सांगू? उगीच मी गावाचं नाव सांगितलं तर मागे मागे आल माझ्या. आणि वर परत मलाच विचाराल कशाला आडव्या येता. एक्सक्यूज मी, तुमच्या मागे मागे? हो आधीच सांगून ठेवते तुम्हाला. वैदेही म्हणाली म्हणून मी गाडीत बसले. तुमची बडबड ऐकायला नाही. स्टॉप पर्यंत सोडा मला आणि प्लीज पुन्हा नका फिसू. ओके ॲज यू विश काकू. काकू हे काकू म्हणणं थांबवा बरं आधी. ओके मावशी चालेल. दादा थांबवा गाडी. थांबवा. इथेच उतरते मी आता. नाही तुम्हाला उतरायचं असेल तर थांबवतो. वैदेही बघा आता हे अति करतायत. सांगून ठेव यांना. काऊ तू थांब ना जरा. या चौकातनं लेफ्ट घेतला की येणार आहे बस स्टॉप. पॅनिक का होतीयस? का पॅनिक होते? कशाला पॅनिक होत आहे? तर धीर धरा. अजून थोडा वेळ सहन करायचंय तुम्हाला काकू. नाहीतरी नंतर तुम्हाला काकू म्हणणारं कोणी भेटणार नाहीये. नाही खरं खरं सांगा, तुम्हाला आतापर्यंत काकू म्हणणारा मी पहिलाच भेटलो असेल ना. लोक खोटं खोटं म्हणत असतील तुम्हाला, साडी छान दिसताय वगैरे, पण मला तसं नाही जमणार. हो दादा आला चौक. थांबवा गाडी आता. ओ दादा थांबवा गाडी. आला चौक. वैदेही ते ऐकत नाही आहेत सांगितलेलं.
थांबा उतरा उतरा इकडे. अगं हो उतरते. हो हो नाही लगेच उतर. अगं हो उतरते अशी काय किती घाई ती हो. करू का मदत काही? नको. काकू लक्षात ठेवा, परत भेटू नका. आणि हे जरी लक्षात राहिलं नाही तरी मी नक्कीच लक्षात राहीन, तेही लाईफ टाईम. हो का? विषय असा आहे ना की वाईट गोष्टी फार काळ लक्षात ठेवत नाहीच मी.